नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या माहिती मंच या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एका महत्त्वाच्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत. संजय गांधी निराधार अनुदान योजना. शासनाने मोठा निर्णय घेतला असून योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. ही योजना कोणासाठी आहे? कोण पात्र आहेत? आणि या वाढीव रकमेचा फायदा कसा मिळणार आहे? याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या YouTube चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साइडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. काय जी-आर आलेला आहे? संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा श्रावणबाळ अनुदान योजना असो, याबद्दल हा जी-आर आलेला आहे. हा जी-आर आपण सविस्तर पाहूया. तर हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर हे हे बघू शकता तुम्ही महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग याचा हा जी-आर आलेला आहे. दिनांक पाहू शकता 15 सप्टेंबर 2025 कधीचा आहे? 15 सप्टेंबर 2025 चा हा जी-आर आलेला आहे. जी-आर कशाबद्दल आहे? तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य ₹1500 वरून किती करण्यात आलेले आहे? तर ₹2500 करण्यात आलेले आहे. तर हे कधीपासून लागू होणार आहे? याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघूया निर्णय काय आहे आणि याची प्रस्तावना काय आहे? संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल याच्या अगोदर ते आपले माजी मंत्री होते बच्चू कडू यांनी मोठं आंदोलन केलं होतं, उपोषण केलं होतं. तेव्हा त्यांनी मागणी केली होती, की दिव्यांगांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा श्रावणबाळ अनुदान योजना असो, यामध्ये वाढ करण्यात यावी. तर त्यांनी वाढ किती सुचवली होती? तर 5,000 वाढ सुचवली होती. पण एवढी झालेली आहे का? तर नाही. तर ₹1,000 किती वाढलेले आहे? ₹1,000 वाढलेले आहेत. तर वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत होता. या संदर्भात सन 2025-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य वेतन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य ₹1500 वरून ₹2500 इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सदरहून योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य ₹1500 वरून ₹2500 इतके करण्याबाबतची शासनाच्या विचाराधीन आहे. त्या अनुषंगाने दिनांक 3/9/2025 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालील निर्णय घेण्यात आलेले आहेत. आता निर्णय काय घेण्यात आलेले आहेत आणि कोणासाठी हे निर्णय आहेत आणि कोण पात्र आहे, ते आपण पाहूया. निर्णय काय आहेत? तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य ₹1500 वरून ₹2500 करण्यात याद्वारे शासन मान्यता देत आहे. 1500 वरून 2500 करण्यास शासन मान्यता देत आहे. दुसरा पॉइंट काय आहे? तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल. तिसरा पॉइंट यामध्ये आहे, सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना लागू राहील. कोणाकोणाला? तर संजय गांधी निराधार असो, श्रावणबाळ असो किंवा वृद्धापकाळ निवृत्ती वेतन असो किंवा विधवा असो किंवा दिव्यांग असो, या सर्वांना या योजनेतील वाढीव रक्कम आहे ती लागू करण्यात आलेली आहे. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी-बी-टीद्वारे करण्यात येत आहे. डी-बी-टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर 2025 पासून लागू राहील.
कधीपासून हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. खूप महत्त्वाचा आहे, की लागू कधीपासून होणार आहे? तर ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात मला आनंद होत आहे, की तुम्हाला लागू कधीपासून होत आहे? पुढच्या महिन्यापासून तुम्हाला ₹2500 मिळणार आहेत. ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे आणि तसेच बच्चू कडू यांच्या आंदोलनाला हे यश मिळालेलं आहे, असं आपण समजूया. कारण की काही ना काहीतरी वाढ होणं खूप महत्त्वाचं होतं. कारण की खूप खूप लोकांना ₹1500 म्हणजे काहीच नाही. त्यामुळे आणि आता दिव्यांग असो किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजने असो किंवा श्रवणबाळ असो यामधील जे वरिष्ठ जे सीनियर सिटिझन आहेत, त्यांना हे अनुदान म्हणजे एक मोलाचं ठरणार आहे किंवा त्यांच्यासाठी एक त्यामुळे सरकारनं ही वाढ केलेली आहे. त्याबद्दल सरकारचे खूप खूप धन्यवाद. 6वा पॉइंट काय आहे याच्यामध्ये, तर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. हा जी-आर आहे. हा जी-आर तुम्ही बघू शकता सुनीता गायकवाड, अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी दिलेला आहे. यांची सही आहे. हा जी-आर जर तुम्हाला सविस्तर वाचायचा असेल, तर आपल्या YouTube चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी Telegram लिंक टाकलेली आहे. तिथं जॉइन करा आणि त्याच्यात तुम्हाला हा जी-आर पाहायला भेटेल. तर ही माहिती होती. ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती आणि तुम्ही पण हा व्हिडिओ इतरांना शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. असं सहकार्य करत राहा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा. साइडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहता येतील. तर ते थांबवूया आपण आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो मी. मला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.